करते तुमचं मयुरीच्या मराठी ब्लॉगमध्ये, जिथे आपण नेहमीच बघत असतो फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल बद्दल आणि डेली रुटीनसुद्धा मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करते. तर आज खूप दिवसानंतर तुमच्यासोबत मी डेली रुटीनच शेअर करणार आहे. तर श्री बघा इथे खेळते. खूप रोजचा हा पसारा असतो आणि उन्हामध्ये बसलेली आहे. नाशिक म्हटलं ना खूप जास्त थंडी, कडाक्याची थंडी असते नाशिकमध्ये, पण आज यांना नेहमीपेक्षा जरा ना कमी वाटते थंडी. तर तुम्ही ना जसं लास्टचे जे व्हिडिओ होते त्याला खूप जास्त असं भरभरून प्रेम दिलं, तर इथून पुढे जे व्हिडिओ असेल ना त्याला पण असंच प्रेम द्या. रोज नाही पण 2-3 दिवसाने मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आणि नक्की सपोर्ट करा. तर आज आम्ही ना चूल पेटवली आणि कालपासून चुलीवरच स्वयंपाक करतो, तुम्हाला दाखवते मी. तर आता वाजले आहेत 9:30 वाजले आहेत. तर युवीचा टिफिन बनवायचा आहे. चला मग टिफिन बनवते आणि मी बोलते तुमच्यासोबत. तर आहे ना मी सगळं आणून ठेवलं, म्हणजे ऑलरेडी सगळं थोडं घेतलं, कारण परत सारखं चक्र मारायला खूप जीवार येते. आणि इकडे आईने ना मस्त भाकरी केलेली होते भाकरी, आणि तुम्हाला दाखवते की सगळं सामान थोडं डोळ्यातनं पाणी येतं कारण इतकं धूर येतं ना. म्हणजे तर हे बघा मी सगळं आणून ठेवलंय. फुल असं इकडे पसारा झाला. तर आहे ना सगळं आवरून झालं माझं. युवीला टिफिन वगैरे दिला, ते ऑफिसला गेले. त्यानंतर प्रॉपर सगळी क्लिनिंग, जेवण वगैरे ऑलमोस्ट सगळं डन झालेलं आहे. तर मी खूप दिवसापासून मला एक गोष्ट करायची होती, ती म्हणजे माझी ज्वेलरी जी आहे ना किंवा मेकअपचं सामान ते बिलकुल पण मला मिळत नाही. कारण त्याला रिझन असं आहे, ते म्हणजे श्री. कारण तिच्यासमोर मी आवरू पण शकत नाही, आणि जर काही काढलं जरी ना थोडं तर ते सगळं इकडच्या तिकडं होतं. तर आता म्हटलं ते ना प्रॉपर असं व्यवस्थित मॅनेजमेंट करून ठेवू. आणि एक कॉन्सेप्ट, एक आयडिया माझ्या डोक्यात आली आहे, ती मी तुमच्यासोबत नंतर शेअर करते, तुम्हाला दाखवते. त्याआधी ना मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे मी खूप आधी ना एक मोटिवेशनल स्टोरीचं एक अकाउंट खोललं होतं. यूट्यूबवर चॅनल आहे, तर त्याच्यावर मी लवकरच आहे ना स्टोरीज टाकत जाणार आहे. खूप छान स्टोरीज असणार आहे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ना तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करा. आधीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण मी त्याच्यावर व्हिडिओ टाकेल ना तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. कारण काय असतं, आपण दिवसभर किंवा काही म्हणा तुम्ही, जे आपण बघतो दिवसभरची जी आपली लाईफ असते, कधी ना कधी आपल्या माइंडमध्ये ना खूप अशी निगेटिव्हिटी येते. इन केस आपण झोपताना किंवा दिवसभरात एक जरी अशी स्टोरी बघितली ना किंवा एक मोटिवेशनल स्टोरी बघितली किंवा काही ऐकलं ना, आपलं माइंड ते खूप जास्त फ्रेश होतं. तर तुम्ही ना नक्की ऐकून बघा, खूप छान स्टोरीज असणार आहे त्याच्यावर. मी स्वतः एक्सप्लेन करणार आहे, मी स्वतः सांगणार आहे, मला खूप जास्त आवडतं आणि खूप छान स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. तर नक्की त्या चॅनलला व्हिजिट करा. तर चला आता मी येणार ज्वेलरी काढून ठेवली आहे. तर काय कन्सेप्ट आहे ना ते मी तुम्हाला सांगते की मी कशी ज्वेलरी ना माझी मॅनेज करणार आहे, कशी ठेवणार आहे. तर चला मग. तर माझ्याकडे ना हे थर्मोकॉल होतं, जेव्हा फ्रीज घेतलं होतं ना ते असंच वेस्टमध्ये होतं, आणि हा कपडा माझ्याकडे भरपूर मोठा होता, त्याचं काही काम यूज नव्हतं. मग मी काय करणार आहे, हे याला छान थर्मोकॉलमध्ये ना रॅप करून घेणार आहे आणि पुढे काय करणार ना ते दाखवते तुम्हाला. हे बघा मी त्याला आहे ना असं छान रॅप करून असे सगळे माझे इयरिंग्स लावलेत. तर आहे ना मग अशी श्री उठली, आवरून वगैरे झालं होतं, तर मग म्हटलं की जाऊ द्या आता आहे ना थोड्या वेळाने तुमच्याशी बोलूया. तर छान फ्रेश वगैरे झाली आणि तिला पण खाऊ वगैरे घातलं. तर मी तुम्हाला दाखवते मी ना कसं सेट केलं ते मगाशी. तर इतकं बघायला छान वाटतं आणि ना आपल्याला सिस्टमॅटिक भेटतं मेन म्हणजे. तर असं मी ऑर्गनायझेशन केलं आहे. हे बघा ही आहे ज्वेलरी, जी की आपल्याला वेअर करायची असेल ना ती प्रॉपर भेटते. आणि त्याच्या खाली जे आहे ना सेमच आपण हे काढलं तर आहे ना नेकलेस वगैरे ठेवले, मी खाली नेकलेस ठेवले, ते मी तुम्हाला बोलली. हे बघा, आणि आहे ना मी जास्त इयरिंग्स नाही माझ्याकडे, एवढेच आहे फक्त. ॲक्च्युली मी ना पहिले घालत नव्हती, पण जेव्हापासून असं व्हिडिओ वगैरे करायला लागले ना ते जरा छान वाटतं बघायला पण. तर खरंच आहे ना, आपण इयरिंग्स वगैरे घालतो ना तर आपलं ओव्हरऑल लुक आहे ना त्या इयरिंग्सवरच डिपेंडेड असतं. तर आत्तापर्यंत तर एवढेच घेतले आहे मी, जास्त काही नाही आहे.
मला जी जास्त आवड आहे ती मिनी जे आपलं मंगळसूत्र असतं ना त्याची आवड आहे, तर त्याचं खूप जास्त माझ्याकडं कलेक्शन आहे. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जे आहे ना सगळ्यात पहिले दाखवते, मोत्यांची खूप जास्त आता ना फॅशन चालू आहे. हे बघा, खूप सुंदर. हे ना ब्लॅक साडी म्हणजे असे डार्क ज्या साड्या असतात त्याच्यावर खूप जास्त छान आणि सुपर दिसतं. आणि त्याची जर हे सर जी आहे ना ती अशी गोल्डन मण्यामध्ये, गोल्डन मणी त्याला, खूप सुंदर दिसते हे पण घातल्यावर. आणि नेक्स्ट जे आहे ना हे मी आता नवीन घेतले, हे कुर्तीवर वगैरे खूप जास्त सुंदर दिसत. डार्क कुर्ती जे असतात ना त्याच्यावर हे बघा, एक छान फ्लॉवर आहे आणि त्याला मध्ये डायमंड आहे. आणि त्याची सर जी आहे ना ती नुसती ब्लॅक आहे, ब्लॅक मण्यांची, साधे जे आपले ब्लॅक मणी असतात ना त्याची. आणि नेक्स्ट जे आहे ते डायमंडची. ही हे खूप जास्त सुंदर दिसतात हे. आणि सेम आहे ना एक डायमंडमध्ये अजून आहे. तर हे दोन असे डायमंडमध्ये वेगवेगळे, हे दोन्ही पण आहे ना खूप जास्त सुंदर दिसतात कुर्तीवर वगैरे. लुक आहे ना छान येतं त्याच्याने. आणि एकदम सिंपल आहे असं. हे आपण असं जीन्स वगैरे घातली ना त्याच्यावर छान दिसतं. आणि हे पण जे आहे ना ते आपण जेव्हा टी शर्ट वगैरे जीन्स घालतो ना तेव्हा जर हे वेअर केलं ना खूप जास्त सुंदर दिसतात. आणि नेक्स्ट जे आहे ना ते लॉंगमध्ये, हे बघा, तुम्ही बघितलं असेल मी एका ब्लॉगमध्ये घातलं होतं. हे त्याचं पॅन्डन जे आहे ना खूप सुंदर आहे. त्याची सर पण बघा खूप जास्त सुंदर आणि युनिक काहीतरी. म्हणजे असं घातल्यावर पण आहे असं खूप घातल्यासारखं नाही वाटत. ज्यावेळेस आपण काठापदराची साडी घालतो ना त्यावेळेस एक सिंगल जरी वेअर केलं ना खूप सुंदर दिसतं ते. आणि हे तुम्ही बघितलंच असेल माझ्या गळ्यात, जे मी नेहमी ठेवते, हे मला खूप जास्त आवडतं. म्हणजे एकदम सिंपल आणि सोबर दिसतं. तर मला जेवढे आवडतं ना त्याच्यामधल्या एवढ्या आहे. मंगळसूत्र आहे. जास्त करून मला शॉर्टच आवडतं म्हणून मी शॉर्टच घेते. मोठं काही आवडत नाही मला एवढं. जेव्हा आपण आहे ना असा वन पीस वगैरे घालतो ना त्यावेळेस, ज्यावेळेस आपण हे घालतो ना खूप जास्त सुंदर दिसतं. असं नेकलेस वगैरे घालायची पण गरज नाही. आपलं हे काळ्या मण्यांचं आहे. खूप जास्त म्हणजे जे आपण कलरचं आपण घालतो त्या कलरचीच आपण असा नेकलेस घातला ना तो खूप सुंदर एक क्लासली लुक देतं. तर आता आहे ना चोकरची खूप जास्त फॅशन आहे. हे चोकर नाही आहे पण मोते वगैरे बघा, एक ठुशी म्हणू शकता तुम्ही. सिंपल असं गळ्याला टच करून जर घातला ना खूप छान दिसतो. त्याला खाली मोती आहे. आणि हा एक सिंपल डायमंडचा. आणि हा जो आहे तो काठाच्या साडीवर वगैरे खूप सुंदर दिसतात हे. हा पण एक चोकरच आहे. हे बघा, जर तुम्ही आता सपोज त्याच्यावर डायमंड जो आहे तो मरून आहे आणि इथं ग्रीन आहे, पण अशा मरून साडीवर जर हा घातला, ग्रीन साडीवर जर घातला तो खूप जास्त अजून सुंदर दिसतो. आणि देन हा आहे ना माझ्या एंगेजमेंटच्या वेळेस मी घेतला होता. पण एवढे ब्रॉड मला ना नाही आवडत. शक्यतो मी नेकलेसच घालत नाही. तर आहे ना अशी आहे माझी इमिटेशन ज्वेलरी. जास्त काही नाही पण जेवढी होती तेवढी मी तुम्हाला दाखवली. आणि अजून बँगल्स वगैरे मी न्यू घेतल्या होत्या ज्या ट्रेंडिंगमध्ये होत्या, पण ते श्री घेऊन गेली. आई तिला तिकडे सांभाळत आहे. पण इट्स ओके, तुम्हाला मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल. मला सांगा तुम्हाला कशी वाटली ही ज्वेलरी. आणि मी जे ऑर्गनायझेशन केले, म्हणजे काही गोष्टी आपण फेकून देतो पण, आणि कधी आपल्याकडे सपोज ड्रेसिंग टेबल नसला वगैरे तर आपण असं ऑर्गनायझेशन करू शकतो आपल्या ज्वेलरीचं. तुम्ही पण करून बघा. आणि ना जे इयरिंग्स वगैरे आहे ना ते कधी कधी काय होतं आपल्या लक्षात वगैरे राहत नाही. तुम्ही किती पण प्रॉपर ठेवा, किती पण डब्यात ठेवा, पण असे जर आपल्याला समोर जर दिसले ना तर आपल्याला पटकन लक्षात येतात. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवलं. आणि मला खूप दिवसापासून माझ्या डोक्यात ना होती कन्सेप्ट खूप दिवसापासून, पण म्हटलं आज किती काय होऊ द्या, वेळ काढायचा आणि करायचं. सो मी केलं आणि तुमच्यासोबत पण शेअर केलं. मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते जे मी ऑर्गनायझेशन केलं आहे ते. तर चला मग मी ना ब्लॉग आज इथेच एंड करते. आय होप तुम्हाला
माझा हा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी घेऊन. आणि पुढचे व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. जास्तीत जास्त मी तुम्हाला फॅशन ब्युटीवर व्हिडिओ दाखवेल, कारण आहे ना, मला खूप जास्त आवडतं आणि मी नेहमी माहिती घेत असते, नेहमी काही ना काही एक्सपेरिमेंट करत राहते. तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेल. खूप जास्त भरभरून प्रेम द्या आणि असा सपोर्ट करा. तर चला मग, बाय बाय.